यावर्षी अधिक महिना आलेला आहे, तर 17 मे 2026 रविवारपासून अधिक महिना प्रारंभ होत आहे आणि 15 जून 2026 सोमवार दिवशी अधिक महिना समाप्त होत आहे. तर ह्या अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो. या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास अशा पद्धतीने सुद्धा ओळखलं जातं. तर या अधिक महिन्यामध्ये एक मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. बघा, बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की मग आपण नेहमी आपल्या आईची ओटी का भरू शकत नाही. तर अधिक महिन्यात जेव्हा मुलगी आईची ओटी भरते ना, तर भरभरून पुण्यफळ मुलीला पण मिळतं आणि आईला पण मिळत असतं. कारण एक आई जेव्हा कन्यादान करते तर खूप मोठं, जगातलं सर्वात मोठं त्याग ती करत असते. आपली कन्या दान करत असते. हे तिचं दान, तिचं ऋण फेडण्यासाठी आपण अधिक महिन्यामध्ये आपण सर्व मुली आपल्या आईची ओटी भरत असतो. म्हणून महिलांनो, या 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला जेव्हा जमेल ना, तर आईचा पाहुणचार करा, आईला घरी बोलवा किंवा तुम्ही तिथं जाऊन, माहेरी जाऊन सुद्धा आईची ओटी भरू शकता. बघा, अधिक महिन्यामध्ये मुलीला, जावयाला, लेकरा बाळांना वाण दिले जातं, त्यांचा मानपान केला जातो. तशाच पद्धतीने आपल्या आईचा सुद्धा मानपान करायचं आहे. तुम्हाला जशी जमेल ना, तिची खणा नारळाची, साडी चोळीची, तिची ओटी जरूर भरायची आहे. भरभरून पुण्यफळ मिळतं, आईला पण मिळतं आणि मुलीला सुद्धा पुण्यफळ मिळत असतं. 3 वर्षातून एकदा का होईना आपल्या आईची ओटी जरूर आवर्जून भरावी. धन्यवाद.